स्वामी सांगतात जी पाप आपसूक घडतात, स्वामी सांगतात जी पाप नकळत घडतात, त्या पापांना कुठंतरी गंगा शुद्धी आहे, त्या पापांना कुठंतरी स्वच्छता होईल किंवा त्या पापांना कुठंतरी शिक्षेपासून सुटका होईल. पण जी पाप जाणून बुजून केली जातात, जी पाप उद्देश पूर्ण केली जातात, त्याला कुठल्याही शास्त्रात प्रायश्चित्त नाही आहे, त्याला कुठल्याही शास्त्रामध्ये गंगा शुद्धी नाही आहे. लक्षात ठेवा, भगवंतानं सांगितलेल्या मार्गतत्वांवर चालत असताना आपल्याकडून जाणून बुजून कुठल्या तरी गोष्टी होणं आणि नकळत होणं या दोन्ही गोष्टीमध्ये फार फरक आहे. चुकून होते त्याला चूक म्हणतात, चुकीला माफी असते, पण जाणून बुजून होते त्याला घोडचूक म्हणतात आणि घोडचुकीला शिक्षा असते. म्हणून लक्षात ठेवा, पाप तीच धुतली जातात जी नकळत घडतात. गंगेत जावा, कुंभमेळ्यात जावा, अगर कुठेही जावा, जाणून बुजून एखाद्याचा अपमान करत असाल, जाणून बुजून हेटाळणी करत असाल, जाणून बुजून एखाद्याचा वापर करत असाल, गैरवापर करत असाल, तर अशा पापांना कधीही स्वच्छता, शुद्धता आणि गंगा शुद्धी नाही म्हणजे नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.